Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 6 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जो फर्स्ट क्वेश्चन सोडवणार आहोत तो कर्नाटक सीईटी 2004 मधला आहे. तर तो आपण आज इथे सॉल्व करून बघूया. तर तो क्वेश्चन आहे निगेशन P and Q is logically equivalent to. ओके, आणि ऑप्शन मध्ये दिलेला आहे P implies Q, B मध्ये Q implies P, ऑप्शन नंबर C निगेशन P implies Q आणि D मध्ये निगेशन Q implies P. पहा इथे आपल्याला निगेशन P and Q इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू असं विचारलेलं आहे. तर यासाठी आपल्याला इथे ट्रूथ टेबलचं हेल्प घ्यावे लागेल. बघा, निगेशन P and Q इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट असं विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये जे दिलेलं आहे त्यापैकी. ओके, यासाठी आपण ट्रूथ टेबल काढूया. पहा P Q आणि इथे घ्यावं लागेल आपल्याला P and Q. ट्रूथ टेबल कशा प्रकारे काढला जातो हे तुम्हाला ठाऊक आहे. आपण तीच प्रोसेस फॉलो करूया. बघा, P इथे आपल्याला लिहावं लागेल TT FF आणि इथे TF TF. ओके, हे तुम्हाला माहित आहे. आता पहा, सॉरी, याआधी आपल्याला इथे निगेशन P ची व्हॅल्यू काढावी लागेल. त्यानंतर निगेशन P and Q घ्यावं लागेल. ओके, अशा प्रकारे. आता निगेशन P म्हणजे T चं F होणार, T चं F, F चं T आणि F चं T अशा प्रकारे. ओके, आता पहा निगेशन P and Q. म्हणजे निगेशन P and Q यामध्ये विचारलेलं आहे. पहा, जिथे अँड साठी TT राहणार तेव्हाच T येणार. इथे आपल्याला TT 3 नंबरवर दिसत आहे म्हणजे इथे T येणार आणि बाकी सर्व ठिकाणी आपल्याला F मिळणार. F F F अशा प्रकारे आपल्याला निगेशन P and Q च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहे. आता आपल्याला ऑप्शन्स चेक करून बघावं लागेल की यांच्या व्हॅल्यूज निगेशन P and Q सारख्या कुणाच्या येणार, कोणत्या ऑप्शन मध्ये येणार. ओके, पहा आधी आपण ऑप्शन नंबर फर्स्ट चेक करून पाहूया. म्हणजे P implies Q चेक करून बघूया. त्यानंतर आपण चेक करूया Q implies P. ओके, पहा आता पहा P implies Q म्हणजे P implies Q. आता P implies Q साठी आपल्याला रूल माहित आहे. implies कंडिशनल या सेंटेन्स मध्ये जेव्हा T implies F येणार तेव्हा त्याचा आन्सर F येणार, अदरवाइज इट इज ऑलवेज ट्रू. पहा इथे आपल्याला दिसत आहे ऑप्शन सेकंड रो मध्ये TF म्हणजे इथे येणार F, बाकी सर्व ठिकाणी येणार T. ओके, पहा T T T. आता पहा या दोन रोला या दोन कॉलमला तुम्ही कंपेअर करून पहा, हे दोन्ही डिफरंट येत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं कॅन्सल झालेलं आहे. हे म्हणजे इक्विव्हॅलंट नाही आहे, हे आपल्याला कळत आहे ट्रूथ टेबल बघून. पहा आता Q implies P, ऑप्शन नंबर बी चेक करून बघूया. आता पहा Q implies P म्हणजे इकडून इकडे बघायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे बघायचं आहे आपल्याला. पहा आता TF आपल्याला ऑप्शन नंबर रो 3 मध्ये दिसत आहे म्हणजे इथे येणार F आणि बाकी सर्व ठिकाणी येणार T. T T T T. आता पुन्हा पहा याला आपण 1 देऊया, 2 आणि याला 3. आता 3 आणि 1 तुम्ही कंपेअर करून बघा, हे सुद्धा डिफरंट आहे म्हणजे हे इक्विव्हॅलंट नाही आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी हे दोन्ही येणार नाही. आता ऑप्शन नंबर डी चेक करून बघूया आपण. ऑप्शन नंबर डी मध्ये आहे निगेशन ऑफ Q implies P. आता बघा Q implies P आपण आत्ताच काढलेला आहे. आता याला फक्त आपल्याला निगेशन लावावं लागेल. ओके, पहा निगेशन म्हणजे T चं F होणार आणि F चं T होणार आणि T चं F. पहा आता हा आपला आहे कॉलम 4. आता कॉलम नंबर 1 आणि 4 बघा, तुम्हाला तो आयडेंटिकल दिसेल म्हणजेच इक्विव्हॅलंट येत आहे. तर आपल्याला विचारलेलं तेच आहे की निगेशन P and Q इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू व्हॉट. म्हणजे ऑप्शन मधलं कोणत्या ऑप्शनला ते इक्विव्हॅलंट आहे. तर ते आपल्याला ऑप्शन नंबर डी ला दिसत आहे. बघा या दोघांचे ट्रूथ टेबल आयडेंटिकल झालेले आहे. सॉरी, या दोघांचे ओके सेम आलेले आहे म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. तुम्ही हे नोट डाऊन करू शकता आणि तुम्ही ऑप्शन नंबर सी एकदा चेक करून बघू शकता. ओके, तर ऑप्शन नंबर डी हे आपला आन्सर आहे. यानंतर आपण आपला क्वेश्चन नंबर 2 बघूया. पहा तर आपला क्वेश्चन नंबर 2.
तो आहे द स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. आणि हा क्वेश्चन महाराष्ट्र CET 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर बघा हा क्वेश्चन नंबर 2 काहीसा क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे, परंतु यातले जे ऑप्शन आहेत ते थोडी लेंदी आहे. त्यामुळे आपण या क्वेश्चनचा आन्सर ट्रूथ टेबलनी नाही काढूया. आपण याला जे मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये जे लॉ दिलेले आहे तुम्हाला त्यानुसार सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आणि हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला ऑप्शन वरूनच चेक करून बघावा लागेल. ओके, पहा आपण आधी जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे ते लिहून घेऊया. आपल्याला दिलेला आहे निगेशन पी अँड क्यू. पहा, आणि आपला ऑप्शन नंबर ए आहे पी ऑर क्यू अँड ऑर निगेशन पी. बघा ऑप्शन नंबर ए हे आहे. आणि आता याला आपण सॉल्व्ह करत जाऊया आणि त्याची जी फायनल व्हॅल्यू येणार ती ही आली पाहिजे, म्हणजे आपलं ते असणार आन्सर ज्याची येणार. ओके, बघा आता इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावूया. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावल्यानंतर हे होणार पी ऑर निगेशन पी आणि होणार ऑर क्यू ऑर निगेशन पी. पहा अशा प्रकारे येणार. ओके, इथे आपण लिहून घेऊया ज्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार की बा इथे कोणता लॉ आपण इथे अप्लाय केलेला आहे. ओके, पहा आता ही टर्म बघा. इथे आपण लावू शकतो कॉम्प्लिमेंट लॉ. पहा इथे ऑर आहे, म्हणजे आता काय बा ऑर मध्ये एफ राहणार तेव्हाच व्हॅल्यू एफ येणार, अदरवाइज इट इज टी. आणि इथे आपल्याला दिसत आहे निगेशन, म्हणजे याची व्हॅल्यू येणार इथे टी. ओके, आणि ही टर्म ऍज इट इज येणार. इथे आपण लावलं कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, आता पहा आता इथे आपण आयडेंटिटी लॉ लावूया. इथे टी असल्यामुळे आणि याची व्हॅल्यू येणार क्यू ऑर निगेशन पी. इथे येणार क्यू ऑर निगेशन पी बाय आयडेंटिटी लॉ. इथे लिहून घेऊया आपण लॉ. ओके, आता बघा म्हणजे याला आपण अशा प्रकारे लिहूया निगेशन पी ऑर क्यू असं लिहू शकतो आपण बाय असोसिएटिव्ह लॉ. पण पहा इथे आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन नंबर ए चं फायनल निगेशन पी ऑर क्यू. पण आपल्याला पाहिजे का निगेशन पी अँड क्यू, म्हणजे ऑप्शन नंबर ए नाही येणार, म्हणजे हे कॅन्सल होणार. मग ऑप्शन नंबर बी आपण चेक करून बघूया. ऑप्शन नंबर बी आहे आपलं पी ऑर क्यू अँड निगेशन पी. ओके, पहा इथे सुद्धा आपण लॉ अप्लाय करूया डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा पी अँड निगेशन पी और क्यू अँड निगेशन पी. ओके, इथे लिहून घेऊया आपण बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, आता इथे पी अँड निगेशन पी म्हणजे इथे आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ लावता येते. पण इथे आहे अँड. आता अँड मध्ये टी असते तेव्हा टी येणार, पण इथे निगेशन आहे म्हणजे याचा आन्सर येणार एफ. ओके, एफ क्यू अँड निगेशन पी. इथे लिहून घेऊया आपण बाय कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, आता इथे एफ और क्यू अँड निगेशन पी आहे, म्हणजे इथे आपण लिहू शकतो की क्यू अँड निगेशन पी. हे लिहू शकतो आपण बाय आयडेंटिटी लॉ. ओके, बाय आयडेंटिटी लॉ. आता क्यू अँड निगेशन पी याला आपण असं लिहू शकतो निगेशन पी अँड क्यू बाय असोसिएटिव्ह लॉ. ओके, इथे बाय निगेशन पी अँड क्यू आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन नंबर बी चा फायनल. आणि आपल्याला पाहिजे का होतं निगेशन पी अँड क्यू, म्हणजे हे दोन्ही सिमिलर आलेले आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. तुम्ही याच प्रकारे सी आणि डी चेक करून बघू शकता. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर आपण आपला फायनल क्वेश्चन बघूया. यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे द स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन पी अँड क्यू इज. आणि हा क्वेश्चन महाराष्ट्र CET 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. या क्वेश्चन साठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन नंबर ए अ टॉटॉलॉजी, ऑप्शन नंबर बी अ कॉन्ट्राडिक्शन,
ऑप्शन नंबर सी इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू अँड ऑप्शन नंबर डी इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू. ओके, तर यासाठी आपण सर्वात आधी जे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेलं आहे ते आधी आपण लिहून घेऊया. बघा, ते दिलेलं आहे पी अँड निगेशन पी अँड क्यू. आता हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की हे टॉटोलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की अदर काही आहे. ओके, पहा, हा क्वेश्चन सुद्धा आपण विथ द हेल्प ऑफ लॉ सॉल्व्ह करूया. इथे बघा, इथे तुम्ही बघू शकता की पी आणि पी इथे आपल्याला कॉमन दिसत आहे. तो आपण कॉमन घेऊन तिथे आपण कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय करू शकतो. त्यासाठी आधी आपल्याला पी अँड निगेशन पी अशा प्रकारे लिहावं लागेल आणि हे आपल्याला लिहिता येते बाय असोसिएटिव्ह लॉ. ओके, इथे आपण लिहून घेऊया बाजूला. बाय असोसिएटिव्ह लॉने आपण हे अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आता इथे येणार एफ अँड क्यू, बिकॉज आपल्याला माहित आहे टी अँड टी असेल तेव्हाच टी येणार. इथे आपल्याला निगेशन आहे, याचा अर्थ इथे दोन पैकी एक टर्म हे एफ असणारच, त्यामुळे याचा आन्सर आपण एफ लिहिलेला आहे बाय कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, पहा, बाय कॉम्प्लिमेंट लॉने आपल्याला एफ अँड क्यू मिळालेला आहे. आता याचा आन्सर येणार क्यू. आता हे क्यू कसं येणार बघा, आताच आपण इथे लिहिलेलं आहे टी असेल तेव्हाच टी येणार अँड मध्ये, आणि इथे आधीच एक टर्म इथे आपल्याला एफ दिलेली आहे, म्हणजे इथे ट्रूथ टी ही व्हॅल्यू कशीच येणार नाही, म्हणजे ही व्हॅल्यू येणार, इथे येणार एफ, म्हणजे याचा आन्सर ऑलवेज एफ येणार. आणि एफ म्हणजे काय असते, कॉन्ट्रडिक्शन किंवा फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. अशा प्रकारे आपण हे 3 पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. तुम्ही हे राईट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.